भगवतीनगर येथील नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले। सुमारे 8 ते 10 तास हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता। त्यामुळे वरची निवेंडी तसेच चितपवाडी येथील ग्रामस्थांना पाणी ओसरण्याची वाट पाहावी लागत होती। चिमणपर्या या ठिकाणी असणाऱ्या गटारामधून मोठ्या प्रमाणात पाणी जात असल्याने हे सर्व पाणी तेथील शेतकरी विश्वनाथ पालकर यांच्या शेतीमध्ये घुसल्याचं दिसून येतंय। तसंच भगवतीनगर येथील शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालंय। हां, प्रकाश वामन साळवी, निमेंडी। बोला। पुढे आमच्या इथे पूल आहे, पाणी भरलेले भरपूर आणि एकच रस्ता आम्हाला जाण्यासाठी आहे। तर आम्ही काय करायचं आता? 40-50 माणसं आम्ही इथे रस्त्यावर उभी आहेत, पुढे कसं काय करायचं आम्हाला काही समजत नाही आहे। पाणी बसल्यानंतरच आम्ही जाणार आहे। अर्धा तास झाला आम्हाला इथे थांबून। तर शासन काहीतरी मदत करावी आम्हाला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।